आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुल्लू में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, तुझ्या प्रेमाच्या सागरा आम्ही पोई इच्छितो, तुझ्या प्रेमाच्या सागरा आम्ही पोई इच्छितो, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, तू प्रेमाचो सागर, सागर दयेचो तू आस, खोली
ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असाच. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि प्रार्थना करा. ओ राखाल्ला बादशा कांदा. ही वेळ प्रार्थनेची असा आणि आपण प्रार्थना करूया. ओ राखाल्ला बादशा कांदा. ओ राखाल्ला बादशा कांदा. Randa bashakanda riala busakanda. Rikala bushakanda riala busakanda. Oh rala bashakanda. Rala bashakanda. Rianda busakanda riala bushakanda. Riala bushakanda riala busakanda. Ragala bashakanda rigala busakanda. Oh rala bashakanda riala busakanda. Oh rala bashakanda riala busakanda. O randa bashaganda ri alabusakanda. Ragala bashaganda ri alabusakanda. O rala bashaganda ri alabusakanda. O zanda ri alabushaganda ri alabusakanda. O rakala bashakanda. Rala bashaganda ri alabusakanda. O randa bashaganda ri alabusakanda ri alabushaganda. Ri alabusakanda ri alabushaganda ri alabusakanda. O ragala bashaganda ri alabusakanda ri alabushaganda. Randa bashakanda. Ri alabusakanda ri alabushaganda ri alabusakanda. O rala bashaganda ri alabusakanda. Ri alabushaganda ri alabusakanda. O ragala bashakanda. Ri anda busakanda ri alabushaganda. Randa bashaganda ri alabusakanda. O rala bashaganda ri alabusakanda. Ri alabusakarakala bashakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पहिलं प्रार्थना बिंदू असा जकरिया 10 अध्याय पहिलं वचन सांगता असा. पावसाच्या शेवटी परमेश्वराकडनं पाऊस मागा. परमेश्वर जो वीज चमकवता असा आणि तो त्यांका पाऊस देतलो आणि हर एक शेतात तो गवत उगवतलो. स्तोत्र संहिता 2 अध्याय 8 वचन सांगता असा. माझ्याकडे माग आणि मी राष्ट्रांच्या लोकांका तुझी संपत्ती होण्यासाठी आणि लांब लांबच्या देशात तुझी जमीन म्हणून देईन. आम्ही आत्म्याच्या अन्य भाषेमध्ये अंतःकरणातून प्रार्थना करतलो सगळ्या जगातल्या आत्म्यांच्या तारणासाठी, कारण की अनेक लोक सुवार्तेच्या वचनात ऐकूक हवे आणि प्रभूच्या दिशेने येऊक हवे. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया. ओ राला बादशाखांदा. तुम्ही माझ्या वांगडा प्रार्थना करा. ओ राकाला बादशाखांदा. ओ रांदा बादशाखांदा. ओ रांदा बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. राला बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. ओ रागाला बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. ओ रागाला बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. रि आला बहुशाखांदा रियाला बहुसाखांदा. रि आला बहुशागारागाला बादशाखांदा. ओ राखाला बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. सगळ्या मनुष्यांचं तारण होत असं येशूच्या नावात. ओ रागाला बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. ओ रांदा बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. रागाला बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. ओ राला बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. ओ रांदा बादशाखांदा रियाला बहुसाखांदा. रागाला बादशाखांदा रियाला बहुसाखांदा रियाला बहुसाखांदा. राला बादशाखांदा रियाला बहुसागारागाला बाला बासाखांदा. रांदा बादशाखांदा रियाला बहुसागारागाला बाला बासाखांदा. Ragala basa ganda rigala bosha ganda. Ragala basa garagala bala 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 basa ganda. Randa basha ganda riala bosa ganda. O ragala basha ganda riala bosa ganda. O ragala basha garigala bosa garagala basha ganda. O randa basha ganda rigala bosa ganda riala bosha ganda. Ragala bala 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 basa ganda. O ragala basha ganda riala bosa ganda. Randa basha kanda, rigala bosa ganda riala bosha ganda, ragala basa karagala basha ganda, randa basa kanda rigala bosha ganda, o ragala basha kanda, ragala basa kanda riala bosha ganda, o ragala basha kanda rigala bosa kanda, o randa basha kanda rigala bosa kanda, o ragala basha kanda riala bosa ganda riala bosha ganda, o ragala basha kanda riala bosa kanda. O rala bashaganda riala bosa kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली दुसरी प्रार्थना बिंदू असा, आमच्या शहरातल्या आणि आमच्या गावात हरवलेल्या आत्म्यांसाठी अंतःकरणातून प्रार्थना करा की ख्रिस्ताचो महिमामय सुवार्तेचो प्रकाश न थांबता त्यांच्या हृदयात समाप्त हो. योजना करा की परमेश्वराच्या आत्म्याद्वारा आणि आमच्या अंतःकरणातून आमच्या आत्मे जिंकण्याच्या कामाच्या द्वारा आमच्या सुवार्तेच्या जवळ त्यांच्या हृदयात आगत महान पोचतले आणि खूप जास्त आत्मे जिंकतले असत आणि ते जोडून रवतत असत आमच्या चर्चमध्ये, आउटरीचमध्ये आणि सेल्समध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून प्रार्थना करूया. तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करू शकता. प्रार्थना करा. ओ राला बादशा खांदा, राला बादशा खांदा, रांदा बादशा खांदा, री आला बोसा गांदा, री आला बोसा गांदा, री आला बोसा खांदा, राकाला बादशा गा, राकाला बासा खांदा, रांदा बादशा गांदा, री आला बोसा गांदा, रांदा बादशा गांदा, री आला बोसा गांदा, राला बादशा गा, रागला बाला 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 बासा खांदा, ओ राला बादशा खांदा, रांदा बादशा खांदा, री आला बोसा खांदा, ragala basha kanda, ragala basa kanda, rala basha kanda, riala bosa kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, o zanda riala bosa kanda, riala bosa kanda, o ragala basha ragala basa kara kala basha kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, riala bosa kanda, o rala basha kanda, riala bosa kanda, ragala basha ragala basa kanda, riala bosa kanda, randa basha kanda, riala bosa kanda, riala bosa kanda, o rakala basa kanda, o randa basha kanda, riala bosa karakala basha kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, randa basha ragala bala 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 basa kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, ragala basha kanda, riala bosa ragala bala 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 basa kanda, randa basha kanda, riala bosa kanda, ragala bala 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 basa kanda, o randa basha kanda, riala bosa ragala bala 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 basa kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, o ragala basha kanda, riala bosa kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, riala bosa kanda, ragala basa ragala basa kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, o ragala basha kanda, riala bosa kanda, riala bosa kanda, ragala basa karakala basha kanda, riala bosa kanda, riala bosa kanda, riala bosa kanda, riala bosa kanda, regala basha kanda, riala bosa kanda, o ragala basha kanda, riala bosa kanda, ragala basha kanda, riala bosa kanda, o ragala basha ragala basa kanda, o randa basha kanda, riala bosa kanda, o ragala basha kanda, riala bosa kanda, randa basha kanda, riala bosa kanda, o ragala basha kanda, randa basha kanda, riala bosa kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिसरं प्रार्थना बिंदू असा, पहिला तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा, त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण ओळखाव्या आणि सगळे सत्यात ओळखावे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा, की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात वाढतात असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकता. आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बादशा खांदा, रांदा बादशा खांदा, रियाला बोसा खांदा, रियाला बोशा खांदा, ragala bassa kanda, riala bosha kanda, ora la basha kanda, riala bossa kanda, ora la basha kanda, riala bossa kanda, ora la basha kanda, riala bossa kanda, riala bosha kanda, ora la basha kanda, riala bossa kanda, ragala basha ragala bassa kanda, ora la basha kanda, riala bossa kanda,
O rakanda zikandari ala boshaganda. O randa bashakanda. O ragala bashagandari ala boshakanda. O dandari ala boshakanda. ओ रंदा बाशाकांदा याला बुसाखांदा. आपण प्रार्थना करूया आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी. त्यांचं तारण होत असं येशूच्या नावात. ओ राकाला बाशाखांदा. ओ रंदा बाशाकांदा याला बुसाखांदा. ओ रंदा बाशाकांदा याला बुसाखांदा. ते सगळे प्रभू येशू आपलं तारण करतो म्हणून स्वीकारतात असं येशूच्या नावात. ओ रंदा बाशाकांदा याला बुसाखांदा. ओ रंदा बाशाकांदा याला बुसाखांदा. ओ राकाला बाशागा रागाला बाला 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 बासाखांदा. रंदा बाशागा रागाला बाला बाला बासाखांदा. रागाला बाशाकांदा याला बुसाखांदा याला बुसाखांदा याला बुसाखांदा. Randa bashakanda, Riala busaga ragala bashakanda, Yala busakanda, Yala bushakanda, Ragala bashakanda, Dikala busaga ragala bashakanda, Randa bashakanda, Yala busakanda, Uzanda Yala bushakanda, Yala busakanda, Yala bushakanda, Uragala bashakanda, Yala busakanda, Uranda bashakanda, Rikala busakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र तू अस प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाव, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. पवित्र तू अस प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाव, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार. तुझ्या पवित्र नावान मी आसैचकी. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार. तुझ्या पवित्र नावा मी आसैचकी. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. पवित्र तू असं प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाव, तुझ्या भव्यतेची
आम्ही आराधना करतो. पवित्र तू अस प्रभू, सर्व सृष्टी तुका म्हणता प्रभू. योग्य असं तुझं नाम, तुझ्या भव्यतेची आम्ही आराधना करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू, तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावा मी आसायच की. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. अद्भुत प्रभू, किती महान तू, तू असा ईश्वर, सामर्थी तुझे चमत्कार, तुझ्या पवित्र नावा मी आसायच की. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. प्रभू आम्ही झुकून तुझी स्तुती करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मानवी वास्तविकता सगळ्याची आणि आज दिनांक 22 ऑगस्ट 2021 आणि आजचा विषय असा नीतिमत्वामध्ये राज्य करणं. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा रोमकारास पत्र अध्याय 5 वचन 17. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधात मरणाचा राज्य चालू झाला, तर जा कृपेचा व नीतिमत्वाचा दान याची विपुलता स्वीकारतं. तर विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करताना. हालेलुया. देवाचा प्रत्येक मूल या जीवनात एक राजा असा आणि तो नीतिमत्वामध्ये राज्य करण्यासाठी पाचावलेले असत. नीतिमत्व तुमका दोष न लावता देवाच्या उपस्थितीत उभे राहण्याची क्षमता देता. देवावांगडा सहभागितेमध्ये उभे राहणार त्याची योग्यता तुमच्या आत्म्यामध्ये ठेवून आपल्या विश्वासात बेधडकपणा येता. याच कारण असा की आम्ही त्याच्या नावामध्ये मागणी करू, एखाद्या गोष्टीची घोषणा करू आणि त्या स्थापित करण्यासाठी निर्भय असं. या असा कारण आपल्या नीतिमत्व त्याच्याकडनं असा. तुम्ही काय केलास नाहीतर काय केलास नाही, यामुळे नाहीतर येशून काय केल्या देवान तुमका मुक्तपणा नीतिमान घोषित केला आणि असा करून त्यांना स्वतः नीतिमान म्हणून घोषित केल्या. म्हणजे आपला नीतिमत्व सांप्रतकाळी असा व्यक्त करायचा की आपण नीतिमान असा व्हाया आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्या नीतिमान ठरवणारे असा व्हाये. हालेलुया. नीतिमत्व आपल्या स्वामी बनवता, या आपल्या प्रभुत्व देता. तुम्ही बळी नाही परंतु ख्रिस्त येशूमध्ये एक विजेता असाच. योहानाक या माहिती होता आणि त्याला घोषित केल्या, मुलांनो तुम्ही देवाचे असास आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला असास. कारण जगात जो असा त्याच्यापेक्षा तुमच्यात जो असा तो मोठा असा. देवान तेचो नीतिमत्वाचो स्वभाव तुमका आमका दिल्यान असा आणि तास तुम्ही
त्याच्यासारखाच बनवतास. तो स्वभाव तुमका त्याच्यासारखे विचार करू, बघू आणि बोलाक प्रवृत्त करता. तुम्ही ख्रिस्ताद्वारे त्याच्या पातळीवर उघडले गेला असास आणि आपल्या सुरुवातीचं वचन म्हणता, जा कृपेचा व नीतिमत्वाचा दान याची विपुलता स्वीकारतात, ते विशेष करून ते एकाच ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतले. सैतानाने या जगाच्या घटकांवर राज्य करण्यासाठी आपल्या कृपा प्राप्त झाली असा. बायबल म्हणता की त्यानं आमका राजे आणि याजक बनवल्या आणि आम्ही पृथ्वीवर राज्य करू. हुकूम आणि घोषणा देव राजे राज्य करतात. उपदेशक अध्याय 8 वचन 4 म्हणता, राजाचा शब्द तर प्रबळ असतो, तू या काय करतोस असा त्यांका कोण म्हणा. यात आश्चर्य नाही की बायबल म्हणता की तू संकल्प केलंस तर तो सिद्धीस जातलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकताच. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही प्रार्थना करा. पवित्र आणि नीतिमान पित्या, तुझा नीतिमत्व दिल्याबद्दल धन्यवाद. माका निंदा, निकृष्टता नाहीतर दोष न लावता तुझ्या समोर धैर्यान उभा राहण्याची क्षमता दिलंस. मी जीवनात नीतिमत्वामध्ये शासन व राज्य करतोय. तुझ्या नावात गौरव आणतोय. मी प्रत्येक ठिकाणी तुझं गौरव प्रकट करतोय. सततच्या विजयामध्ये चालत असतोय. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मैं गवाही दे रही हूँ अपने भाई की। वो उनका एक्सीडेंट हो गया था और उन्हें बहुत बुरी तरह से चोट लगी थी और इतनी नाजुक इनकी हालत हो गई थी कि वो 6 महीने तक कोमा में थे। गोरखपुर के हर हॉस्पिटल में, पीजीआई में, वहाँ से नहीं अच्छा हुए तो लोग लेके बम्बई में आए और बम्बई में भी वो कोमा में ही थे। तो मैं गई थी उनको हॉस्पिटल में देखने, तो मैंने देखा कि उनके हाथ पैर एकदम अकड़ी की तरह मतलब टाइट हो गए थे और कोई हरकत नहीं था उनके हाथ पैर में और आँख भी उनकी ढकी रहती थी। कोई मतलब कोई हरकत उनके शरीर में नहीं था। फिर मैंने प्रार्थना किया उनके लिए, उनके सर पे हाथ रख के, उनके पैर पे हाथ रख के, उनके मतलब हर हड्डी पे हाथ रख के मैंने प्रार्थना किया यीशु मसीह के नाम में। और उसके बाद 1 महीने के अंदर वो अच्छे होके डिस्चार्ज होके घर पे आ गए। इसीलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ पास्टर आइजैक के लिए, जिन्होंने हमें इस योग्य बनाया कि हम किसी बीमार को चंगा कर सके और परेशान लोगों के लिए समाधान बने। थैंक यू पास्टर, आई लव यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम।
तुझ्या नावात असा रोग मुक्तता, तुझ्या नावात असा छुटकारो, तुझ्या नावात असा भलेपणा, तुझ्या नावाचो असो धाव, तुझ्या नावात असा रोग मुक्तता, तुझ्या नावात असा छुटकारो, तुझ्या नावात असा भलेपणा, तुझ्या नावाचो असो धाव. तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावा आमका मिळता शांती. तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती. येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता, येशू ख्रिस्ता. तुझ्या नावात असा श्रीमंती, तुझ्या नावात असा आनंद, तुझ्या नावात असा सुरक्षा, तुझ्या नावाची असो स्तुती. तुझ्या नावात असा श्रीमंती, तुझ्या नावात असा आनंद, तुझ्या नावात असा सुरक्षा, तुझ्या नावाची असो स्तुती. तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती. तुझ्या नावाचा सर्व नावाहून उच्चार, तुझ्या नावात आमका मिळता शांती. येशू ख्रिस्ता, 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 येशू ख्रिस्ता. धन्यवाद आमचे जीवन अंक तुमच्या दयेन भरूसाठी, तुमच्या सामर्थ्यान भरूसाठी. तुम्ही पूर्ण जगाचे स्वामी आसास. जगातले सगळे देश तुमचे असत, सगळ्या सरकाराच्या वरती तुम्ही आसास प्रभू. हा प्रभू, तुमच्या नावासमोर सगळा जग वागता आणि तुमच्यासारखं कोण नाही असं. धन्यवाद या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास, की आम्ही तुमच्या वचनापासून शिकतलो आणि पुढे वाढतलो. मी प्रार्थना करते प्रभू, की प्रत्येक कान अभिषिक्त असा ऐकासाठी, प्रत्येक हृदय अभिषिक्त असा समजासाठी. या वचनांच्या द्वारे आम्ही त्या परिणामांका निर्माण करतलो, ज्याची आशा परमेश्वरानं आमच्यापासून केल्या नसा. धन्यवाद प्रभू. आम्ही बोलतो, आम्ही या वचनांका प्रेम, आनंद आणि आशा आणि विश्वासान ऐकासाठी तयार असो. त्या बदलांका आणूसाठी आमका आमच्या महिमेच्या पुढच्या स्तरात घेऊन जाताला. आमका त्या दाखवताला तर तुम्ही आमका दाखवूक इच्छितास. धन्यवाद देतो या वेळेसाठी. प्रत्येक विवादाला आम्ही असून हटवतो. हा प्रभू, आमचा ध्यान, आमचे डोळे तुमच्यावरती असत. आणि या प्रार्थनेक आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. बसू शकतास तुम्ही. हालेलुया. बघा हाय पाय देऊन स्वागत करू शकतात. बोला स्वागत आहे तुमचा. 2-3 लोकांना बोला प्रशंसेच्या महिन्यात स्वागत आहे तुमचा. प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार असत? तयार असास?
आम्ही सांगितलं वचनाक ऐकासाठी तयारी लागता, तर आपलं पूर्ण ध्यान वचनाक द्यावा. प्रेज द लॉर्ड. आजचा आमचा टॉपिक असा आणि त्याचा टायटल असा, लाईफ इज अ स्पिरिच्युअल. प्रेज द लॉर्ड. बघा सांगा, जीवन आत्मिक असा. परत बोला, जीवन आत्मिक असा. जेवढ्या वेळ पण आपण या टॉपिकवरती बोलतलो तेवढ्या आपण कमीच असा, कारण खराच जीवन आत्मिक असा. पण या जगात आपण जगतो काय सजेशन नाही देणार की जीवन आत्मिक असा. ते सांगतात ता दिसता तात असा, आणि जर नाही दिसणं तर नाही असा. आणि प्रत्येक गोष्टी समजासाठी त्यांची आपली एक पद्धत असा, आणि त्या पद्धतीने त्यांचे जीवन अजून चांगलं नाही होणार असा. विचार करा, एका वेळेक बोला होते चमकणारा विश्व, चमकणारो भारत. सगळ्या जगातले बिझनेसमॅन आरडा होते, सगळ्या जगातले सरकारी आरडा होती. हो, भविष्य खूप उज्ज्वल असा, भविष्य खूप चमकदार असा. आणि बघा काही घेऊन येले आरडा होते ते की इकॉनॉमी 50% जास्त वाढतली, 1,50,000% जास्त वाढतली, ह्या होताला चांगले दिवस येतले. काही घेऊन येले कशाक मी तुमका सांगतोय, कारण त्यांना नाही माहिती होता की जीवन आत्मिक असा. त्यांना नाही माहिती होता की जीवन आत्मिक असा. जीवनात आत्मिक बल असा, नकारात्मक बल असा, सकारात्मक बल असा. जीवन आत्मिक असा. जीवन कॅल्क्युलेशनने नाही चालणार. जर कॅल्क्युलेशनने चालता तर सगळे योग्य जागेवर पोचते. पण खूपशे लोक एका अनदेखा करतात की जीवन आत्मिक असा. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा की तुमका मुंबईपासून पुणे जायचा होता आणि रात्री 2 वाजता झोपलास आणि तुम्ही मॅपवर टाकलास मुंबईपासून पुणा, आणि मॅप किती दाखवतो रात्री 2.5 तास 3 तास ना, आणि तुम्ही झोपलास आणि तुम्ही डोक्यात होता की मुंबईपासून पुण्याला किती वेळ लागतात 3 तास. तुम्ही 11 वाजता झोपान उठलास, 1 वाजता निघालास. आता तुम्ही विचार करत असलास की मी 3 तासात कशा नाही पोहोचलोय, आणि इक्वेशन बदलली. प्रेज द लॉर्ड. रात्रीची इक्वेशन होती दुपारी असा काय, किती सांगावाची गोष्ट समजता. रात्रीची इक्वेशन दुपारी ना, मुंबईपासून निघा 3 तास लागतले दुपारी. स्पॉट जेव्हा लोक कॅल्क्युलेशन करतात जीवनात पुढे जाऊची, सगळ्यात इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन जे सोडतात टाकायची जीवन काय असा आत्मिक असा. तर जर ते पोचायची चिंतत ते पोचणारच नाही. कशा, कारण त्यांनी आपले मेन कॅल्क्युलेशन सोडले नाही. जीवन आत्मिक असा ह्या कॅल्क्युलेशन त्यांनी केल्यानेच नाही. त्यांना वाटलं नाही जीवन आत्मिक नाही असा. रात्रीच्या 2 वाजता जर ट्रॅफिक नव्हता, त्यांना वाटत की दुपारी 2 वाजता वणी झालं होती असा नाही असा. जीवन आत्मिक असा. जीवनात बळ असत जे तुमच्या डोळ्यांका दिसायला नाही येणार, पण ते असत, तेच बल असत जे तुमच्या जीवनात चालवतात. जर विचार करून बघा, कसं कोणी सांगू शकता मास्क घाला, जेव्हा की आमका सगळ्यांका माहित आहे की मास्क घालणं चुकीचा असा. कसा कोणी सांगू शकता की वॅक्सिन लावा. विचार करून बघा ना, वॅक्सिन लावणारे पण सांगितलं नाही असा आमच्या वॅक्सिन घेतल्यावर वाचायचाच नाही याची खयची गॅरंटी नाही असा. सरकाराकडून त्यांनी साईन केलं नाही असत ॲग्रीमेंट की जर आमच्या वॅक्सिनने जर कोणी मेलो जरी तर सरकार आमच्यावरती केस नाही करू शकणार. या सगळ्या ॲग्रीमेंट मध्ये लिहिलेलं असा. वाचलं ॲग्रीमेंट तर बोर्ड मध्ये नाही वाचलेलं. सरकारने ही ॲग्रीमेंट साईन केलं नाही असा. जर कोणी मेलो जरी तुम्ही आमच्यावर केस नाही करू शकणार. या वॅक्सिनने कोण वाचतो नाही लिहिलेलं असत होय. मग नंतर कशा त्याच्याकडे दबाव बनवला जाता, कारण ह्यांच्या मागे एक आत्मिक बलाचा दबाव असा. हे आपणच नाही चालणार असत, यांच्या मागे काहीतरी बल असत ते त्यांना चालवतात. प्रेज द लॉर्ड. एवढं दृष्ट नाही असत स्वतःहूनच एवढा मोठा षडयंत्र करतील. यांना चालवणारे काय असत आत्मिक बल, ज्यांच्यावर दबाव आणतात लोकांका मारूचा, अशा प्रकारचे पॉलिसीज बनवचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच तुम्ही तो कधीच नको विसरा. बघा सांगा जीवन आत्मिक असा. जीवन आत्मिक असा. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करताच ह्या गोष्टींचा कॅल्क्युलेशन करा. जेव्हा आम्ही कशी योजना बनवतो, आम्ही सगळ्यात आधी आत्मिकतेची योजना बनवतो.
आता विचार करा, आमचो 1 अरब आत्म्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रोग्राम चालू असा. सगळ्यात पहिला आम्ही काम काय करतो? प्रार्थना, प्रार्थना आणि प्रार्थना. कारण आम्ही पहिल्यांदा रोड क्लिअर करू बघतो. प्रेज द लॉर्ड. आमची कॅल्क्युलेशन असा, पण आमका माहिती आहे की ती कॅल्क्युलेशन बेकार होतली जर आम्ही आत्म्याच्या स्तराक सांभाळूचो नाही. आम्ही रात्री 12 ते 1 प्रार्थना करतो, नाही करणार? किती लोक करतात? जर तुम्ही नाही करणार तर करू सुरू करा. आम्ही काय सांभाळतो? आत्मिक बल. कारण आमका समजता जीवन काय असा? आत्मिक. जेव्हा तुम्ही लग्न करू इच्छितास, जेव्हा तुम्ही बिझनेस करू इच्छितास, जेव्हा तुम्ही शिकासाठी जातास, काय तुमच्या डोक्यात ह्या आत्मिकतेच्या विषयात काहीतरी येतं? यू जस्ट प्लॅन युअर लाईफ. आम्ही जीवनाचं प्लॅनिंग केलंय. 2+2 4, 4+4 8. नाही, असं नाही. असं मध्ये काय असं? आत्मिकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्पष्ट सांगा, जीवन आत्मिक असा. जीवन आत्मिक असा. आणि ह्या आत्मिक जीवनाक जगासाठी आत्मिक डोक्या हवा असा. आम्ही गेल्या वेळेस पण सांगितलेलं, जर तुमच्या डोक्यात आत्मिक नाही असा तर पहिली गोष्ट तुमका हे आत्मिक जीवन दिसानच नाही येऊचा. आणि दिसान जरी इला तर तुम्ही जगाक नाही शकनास. जे खरा स्टुडंट कडसून त्यांचं खूप चांगलं प्लॅन होतं. 12वी पास करतलंय, नंतर इंजिनिअरचं एक्झाम देतलंय. सगळे प्लॅन काय झाले? खराब. सगळे पण चौपट. आणि काय आशा नाही असा. जर आमच्याने तुमच्यासारखे लोक जर प्रार्थना नाही करतले त्यांच्या भविष्यासाठी कायच आशा नाही असा. तर तुम्ही आणि आमच्यासारखे लोक असं जे प्रार्थना करतात त्या गोष्टींका बदलतात. काय झालं त्यांच्यासोबत? खरी कॅल्क्युलेशन चुकीची झाली. खय सर आत्मिकता. प्रेज द लॉर्ड. तर या आत्मिक जीवनासाठी तुमका आत्मिक डोक्या लागतला. जर तुम्ही तुमच्या डोके आत्मिक बनवतलास तर तुम्ही जा मिळवू शकतास. तिची काही एक सीमा नाही असा. पण जर तुम्ही डोके आत्मिक नाही बनवतास तर तुम्ही किती मोठ्या खड्ड्यात पडा शकतास याची पण काही सीमा नाही असा. प्रेज द लॉर्ड. तर लोक एफर्ट्स करतात, त्यांना एफर्ट्स करतात, पण त्याला काहीतरी वाचूया. रोमिओ 8वा अध्याय 6व्या वचन. जर तुम्ही या गोष्टींका समजतालास तुम्ही जास्त परिणामांका उत्पन्न करतालास. प्रेज द लॉर्ड. लिहिला, शरीरावरती मन लावण्याचा मृत्यू असा, पण आत्म्यावरती मन लावणं जीवन आणि शांती असा. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत तुम्ही डोक्यात घेऊन चालतास तुम्ही कोणाक घेऊन चालतास? मृत्यूक. सरळ सरळ लिहिला, शरीरावरती मन लावण्याचा मृत्यू असा, पण आत्म्यावरती मन लावणं जीवन आणि शांती असा. जो बुद्धिमान माणूस असा तो आपला मन कशावरती लावतो? आत्म्यावरती. कारण त्याला समजता आत्मा काय देतलो? त्याका जीवन आणि शांती देतलो. शारीरिक विचार काय देतले? मरण. 7व्या वचन. कारण शरीरावरती मन लावणं परमेश्वरासोबत वैर ठेवणं असा. ओ बॉय. ना की परमेश्वराच्या व्यवस्थेच्या अधीन असा आणि ना होऊ शकता. विचार करून बघा. जर तुमका याच्यात समजाक नाही इला असा, चला इझी इंग्लिश मध्ये बघूया. 6. A person who lives in your human thought rules them to die. एक व्यक्ती जो त्याच्या शरीराच्या विचारांका चलवूक देतलो तो मरतलो. But people who think about what God's spirit wants to be live. पण जे लोक ह्या विचार करतात की परमेश्वराचा आत्मा काय इच्छिता ते जगतले. They will live because they are God's friends. ते जगतले कारण ते परमेश्वराचे मित्र असत. And they will be without trouble beside themselves. आणि ते आपल्या आतमध्ये त्रासाशिवाय असतले. विचार करून बघा. 7व्या. A person who always let his own human thought rule him is the God's enemy. एक व्यक्ती जो कायम आपल्या मानवी विचारांका स्वतः चलवूक देता तो परमेश्वराचा शत्रू असतो. A person who does not like what God what said. प्रकारचा व्यक्ती जो ते गोष्टी नाही मानणार का परमेश्वराने सांगितल्या नसा. Person will think like that will able to obey God. आणि एक व्यक्ती जो ह्या प्रकारे विचार करता तो परमेश्वराच्या आज्ञा मानण्याचे योग्य पण नाही असा. ऐसून लोक चुके करतात. बरं मी परमेश्वराची इच्छा करू इच्छित आहे पण माझ्याकडून नाही झाली. कशाक नाही झाली? पण डोके काय असा? संसारिक. ते बायबल वाचूक इच्छितात पण त्याच्याकडून बायबल नाही वाचली जाणार असा. ते प्रार्थना करू बघतात त्यांच्याकडून प्रार्थना नाही होणार. आणि ते विचार करतात की त्रास काय असा? त्रास त्यांच्या डोक्यात असा. डोक्यात
ते वेळेवरती चर्चमध्ये येऊ बघतात पण ते नाही येऊ शकणार. त्रास काय असा त्याच्या डोक्यामध्ये. ते परमेश्वरची आज्ञा मानूक बघतात पण नाही मानूक शकणार. कशा? कारण डोक्या खायला लागला असा स्वतःवरती. त्याला पुढे बघा आयस आल्यापासून फोकस्ड ऑन द माइंड ऑन द ह्युमन लीड्स टू देम. जर आम्ही आपल्या स्वभावांका मानवी लावलं तर आम्ही मृत्यूत पोचतलो. पण जर आम्ही आमच्या डोक्या आत्म्यावरती लावतलो तर आम्ही जीवनाने शांतीत पोचतलो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय इच्छितात? मृत्यू, जीवन का शांती? काय इच्छितास? क्वेश्चन बोला ना, काय इच्छितास? तर खायचा खय मन लावचा असा आत्म्यावर. जेव्हा मी तुम्हाला सांगतो रॅप्सिडी वाटता आणि तुम्ही म्हणतास नाही 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 करू जावा मरणाकडे. दशमांश देवा नाही 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 करू. पैसो खाता मरणाकडे करत राहा. आपल्या मनाचं जगत राहा. करा नको नोकरीच असतं जेवण करा करत राहा. ह्याच सगळं करीत राहा. काय भेटलास मरणार. मी नाही श्राप नाही देणार वचन दाखवतोय आणि वचन तोडलं नाही जाऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. बोला बाजूच्या वचन तोडलं नाही जाऊ शकणार. जर वचन सांगता तर होताला म्हणजे वचन सांगता जर शरीरावरती मन लागला तर काय भेटलास मरणार. मी इथलास गॅरंटी असं या गोष्टीची. त्याच प्रकारे जर वचन सांगता जर आत्म्यावरती मन लावलास तर काय भेटलास जीवन आणि शांतीमध्ये. तिची पण काय असा गॅरंटी. तरी फरक नाही पडणार की तुम्ही नवीन जन्मलास ना. येशू आमचा प्रभू तोच येशू सांगता की डोक्या बदला तर नको बदलू डोक्या. नाही आमच्याकडे बायबल वाचायचं टायमिंग नाही असा बिझी असं. बिझी बरोबर तुम्ही खेळतास मरणाकडे. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते मी. तुम्ही सगळा काय केलंय? सगळा काय या केलास काय? यात तर करूचा होता. आमच्या प्रार्थनेचं उत्तर कशाक नाही ना असा या 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 नाही या वचन दाखवतोय. वचन दाखवतोय. समाधान आहे ना. अजून चांगला दाखवतोय. ॲम्प्लिफाईड आता अजून चांगल्या प्रकारे दाखवतोय. पहिल्यांदा ह्याच संपवूया 7व्या. This is why the mind and focusing human is hostile towards God. याच कारणाचा डोक्या मनुष्य स्वभावावरती फोकस करता परमेश्वराच्या विरुद्ध विद्रोही असा. Refuse to submit to authority of God law because it is powerless to do so. या परमेश्वराच्या वचनाच्या अधीन होण्यास नकार देता कारण त्याच्यासाठी सामर्थ्यच नाही असा. या अधीन होऊ इच्छिता पण त्याच्यासाठी सामर्थ्य नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकतास त्याचे बोला आत्मिक डोक्याचे बोला. जोपर्यंत शारीरिक डोक्याचे असास सगळ्या गोष्टीमध्ये मरण कटलेला असा. मी नाही सांगणार श्राप तर नाही देणार. बाबाजी नाही तुमच्यावरती रागवून श्राप देऊ. वाटत पास्टरचा मूड खराब असा असं मूड खराब ना असा. प्रेज द लॉर्ड. पण वचन तर दाखवायचं ना तुमका खूपशे. जेव्हा का सांगितलं परमेश्वराचं काम करा. नाही पास्टर माझ्या हिशोबाने करतले करा तुमच्या हिशोबाने. आता अजून दाखवते AMP. दिस इज ब्युटिफुल. नाव द माइंड प्लेस्ड बोथ नाऊ अँड फॉर एव्हर. जा डोक्या आपल्या शरीरावरती मन लावता त्या मृत्यूमध्ये असा ना फक्त आता कायमसाठी. म्हणजे गेलो तुमचं स्वर्ग निघान गेली. फर्स्ट फ्लॅट निघान गेली. तुम्ही फर्स्ट फ्लॅट नाही जावतास लिवला असा होय. बिकॉज इट परस्यूट सीन. तो काय सांगता जेव्हा तुम्ही आपल्याबद्दल विचार करतास तर तुम्ही पाप करतास. आणि जर तुमका ह्याच सांगता पहिला आपला बघा तुमच्यापासून पाप करवतात. लिहिला असा मी नाही लिहिला असा. पुढे इंग्लिश तर चुकीची ट्रान्सलेशन तर नाही करणार. मी तुला सांगतो चुकीचं नाही सांगणार ना. त्या पुढे तीच करता. चुकीचं तर नाही बोलणार ना. बघा उलट सांगलं तर हात उठव. इंग्लिश थोड्या कधी येतं. चुकीचं तर नाही सांगणार ना. आनंद बरोबर बोलतोय ना. वाटतं माहित नाही काय पण शिकवतात काय असं. बुद्धिमान म्हणजे त्यांना इंग्लिशात हिंदी समजतातोय. चुकीचं ट्रान्सलेशन नाही करण्याचं. लिहिलं तर वाचतोय. द माइंड ऑफ द फ्लेश इज डेथ माइंड अँड forever because it pursues sin. But the mind of the spirit life and peace, the spiritual well-being comes with walking with God, comes both now and forever. तो व्यक्ती जो डोक्या आत्म्यावरती लावलेला असा जीवन आणि शांती असा ना फक्त आता पण कायमसाठी. 7व्या. The mind of the
Mind of this is a simple pursuit is actively hostile to the God, Lord Jesus. म्हणजे शरीराच्या डोक्या म्हणजे तू सांगता तुम्ही आपली इच्छा पूर्ण करू इच्छितास पण त्याला काय म्हणता असा पाप. हो माझं मुलगो बेकार आहे जी नोकरी करूया त्याला काय म्हणता पाप. तुम्ही कोणाच्या बोलता तर काय विचार करा. चर्च परमेश्वराचं घर परमेश्वराचं घर परमेश्वराचं घर तुम्ही पाप नाही करणार. तोपर्यंत तुम्ही विचार करतास मी 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 असाच पापात मी नाही सांगणार बायबल सांगता असा. तुमचा मुलगा जेलमध्ये बंद असा केलं का सोडा तुम्ही आमच्यासाठी करा. मुलगा तो जेलमधून बाहेर येतो पण तुम्ही काय भेटला असणार का. आम्ही करतोय प्रार्थना पण जग तुमच्या डोकं जोपर्यंत कशाला लागलेला असा स्वतःवरती कशाला लावलेला असा सांगा. जोपर्यंत तुमच्या डोके स्वतःवरती तोपर्यंत तुम्ही पाप करता असाच. कठीण वचन असते लोक ऐकवत नाही ना. कारण कायम प्रभू तुमच्यावरती प्रेम करता प्रभू तुमच्यावरती प्रेम करता ऐकायची सवय असा ऐकायची सवय नाही असा. तर ज्या दिवशी पास्टर सांगतात तेव्हा वाटतं की त्यांचा मूड खराब असा. कशापासून छापल्याने पासून बायबल आज एवढ्या सगळ्या असून दाखवतोय मी. एक छापतोय ना आपल्यामध्ये पण बघा घराकडे जाऊन प्रेज द लॉर्ड. अजून पण मन नाही भरला असं अजून एक दाखवते MSG. बरोबर परफेक्ट असा. ऑब्सेशन इन विथ सेल्फ इन दी मॅटर इन दॅट एंड. आपल्याबद्दलच विचार करणं बंदर असतो असा हिंदीच असतील ना. ऑब्सेशनल विथ सेल्फ इन दिस मॅटर इन दिस डेथ एंड. परंतु तुम्ही आपल्या डोक्यातून बाहेर नाही निघणार असास. कशात असास बंदर असतात. आपल्या डोक्यातून बाहेर निघा प्रभूच्या बद्दल विचार करा. काय लिहिलं असं अटेन्शन टू द गॉड दिस मॅटर प्रेशियस फ्री लाईफ. जेव्हा आपण परमेश्वरावरती ध्यान देतो तेव्हा खय येतो ओपन जागेवरती मोठ्या जागेवरती स्वतंत्र जीवनामध्ये प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वरावरती ध्यान देतो तेव्हा आपण येतो खुल्या जागेवर मोठ्या जागेवर स्वतंत्र जीवनात. करीत राहा अजून पण मन नाही भरला 7व्या. Focusing on the self, the opposite of the focusing God. आपल्यावरती मन लावणं परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वराकडे बघता तुम्ही त्याकडे बघता असं. Even completely absorbed self ignores God. This is serious. प्रत्येक तो व्यक्ती तो फक्त स्वतःच डुबलेलो असा परमेश्वराक नकारता. Of thinking more about self is God. जो अंत काय होता आपल्याबद्दल जास्त विचार करता आणि परमेश्वराच्या बद्दल नाही विचार करणार. पर्सन इग्नोर्स हू गॉड इज व्हॉट इज डुईंग. असो व्यक्ती नकारता परमेश्वर कोण असा ते काय करता असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग सांगा आत्मिक बना आत्मिक बना. जर पास्टर सांगतले करा. तुमका सांगतील सेलमध्ये जावा तर सेलमध्ये जावा. तुमका सांगतील प्रार्थना करा तर प्रार्थना करा. तुमका सांगतील रॅपसोडी वाटा तर वाटा. जा मी तुमका सांगतलो करा. आणि हा मी तुमच्याकडून ह्या कशासाठी करतो कारण तुमचं ध्यान कशावरती राहता परमेश्वरावर. मी तुमका नाही सांगू की माझ्या घराडीवर भांडी घासा. मी तुमका नाही सांगू की माझ्या कपड्यावरती इस्त्री करा. मी तुमका माझी कामं नाही करवलं. मी नाही सांगलं माझ्यासाठी तुमका जेवण बनवणार ना. माझी कामं नाही करवलं तुमच्याकडसून. मग काय दिशा देतोय परमेश्वराकडे. कारण मका बायबलासून माहीत आहे जेवढा मी तुमका परमेश्वराकडे घेऊन जाते असोय किंवा परमेश्वराकडे ध्यान तुमचा लावतोय तेवढा मी तुमका काय देतोय जीवन आणि शांती. आणि कारण जगात त्रास खूप जास्त असा तर मका तुमचं जास्त ध्यान कशावरती लावचं असा परमेश्वरावरती. याच्यासाठी आम्ही एवढे प्रोग्राम करतो. तुम्ही काय अजून दुसरा विचारच नाही करू शकत वयास. तुमच्या डोक्यात चर्चेच्या व्यतिरिक्त काय येताच कामा नाही. बिकॉज आय लव्ह यू. प्रेज द लॉर्ड. माका तो प्रोग्राम करूचा काय मन नाही असं. मी पण तसं पण घराकडे 8-10 तास बायबल वाचतोय. मी वाचतोय. मी 24 तास बायबल वाचू शकतोय. मी 8 आठवडोभर न खाता पिता बायबल वाचू शकतोय. तो माका फरक नाही असा. मी माझ्या डोक्यात
खूप वर्षापूर्वी परमेश्वराची लावूक शिकला असेल. पण तुमचा काय अर्ध्या तासानंतर असं खूप वाचलं बायबल समजणार ना पण नाही असं काय प्रॉब्लेम. प्रेज द लॉर्ड. हसन किंवा हा 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 मग 16वा अध्याय वचन. येशू कैसरिया फिलिपीच्या प्रदेशात इलो आणि आपल्या चेल्यांका विचारूक लागलो, लोक माणसाच्या पुत्राक काय म्हणतात. नेक्स्ट त्यांनी काहीतरी येऊन योहान बाप्तिस्मा देणारो म्हणतात, कोणी एलिया, कोणी यिर्मया किंवा भविष्यवक्त्यांमधलं कोणतरी एक म्हणतात. नेक्स्ट पण त्यांनी त्यांना सांगितले, पण तुम्ही माका काय समजतास. थांब तर हय बोलणं चाललं येशू आणि त्यांच्या चेल्यांशी बद्दल बोलला. आता येशू आणि त्याच्या चेल्यांबद्दल. येशू सांगणार, अरे मी कोण असोय. अरे कोण सांगता एलिया, कोण सांगता योहन्ना, आता तुम्ही सांगा मी कोण असोय. पर्यंत समजला. पुढे शमौन पेत्रानं उत्तर, तू जिवंत परमेश्वर ख्रिस्त असस. ब्युटिफुल. नेक्स्ट आता हे सर येशूचं उत्तर बघा. येशूचं उत्तर रिमार्केबल असा. 16 शमौन पेत्रानं उत्तर दिले, आणि तो जिवंत परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त असस. मी एक लाईन बोललो की तू काय असस, जिवंत परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त. या लाईनसाठी येशूचा रिस्पॉन्स रिमार्केबल. त्यांनी काय बोललो, तू जिवंत परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त असस. ह्या लाईनसाठी येशूचं उत्तर असा तर खूप इम्पॉर्टंट असा. 17 येशून त्याका उत्तर दिल्यान, एक शमौन योनाच्या पुत्रा तू धन्य असस. हो बॉय, मांस आणि रक्तान नाही पण माझ्या पितान स्वर्गामध्ये असा ही गोष्ट तुझ्यावरती प्रकट केल्या नसा. येशू पुस्तक काय समजायची, जीवनाची आत्मिकता. तू ते का समजाय होतो, पण पेत्रा तुझ्याकडे ही गोष्ट आपोआप नाही येऊ शकणार. ही माहिती तुझ्याकडे असा स्वर्गात आणि कोणाकडसून येईल असा, माझ्या पित्याकडसून. प्रेज द लॉर्ड. सांगता ना येशू ख्रिस्त लो काय बोललो तो, ही माहिती तुका पुस्तकातून वाचून नाही लिही असा, 2 आणि 2 4 करून नाही लिही असा. ही माहिती तुझ्याकडे कसून लिहिली असा, माझ्या पित्याकडसून. कारण येशू ख्रिस्ताक माहिती होता जीवन आत्मिक असा. प्रश्न हो असा की जर तुम्ही विचार करतास काय तुम्ही समजा शकतास, जा काय हा तुम्ही विचार करता असास, ते विचार खयसून येत असत काय, तुमचे डोळे एवढे उघड असतात काय तुम्ही विचार करू शकता ह्याचा मी विचार केलोय. शैतानान माका विचार दिले ना काय परमेश्वरान. That's what it is. एवढीशी लाईन येशू ख्रिस्ताक माहिती होता. ही माहिती कसून दिली असा, स्वर्गातून. कारण येशू काय होतो, आत्मिक. त्याका समजायचं की केव्हा माणूस परमेश्वराकडसून बोलता आणि केव्हा माणूस शैतानाकडसून बोलता. पुढे बघूची गोष्ट ब्युटिफुल. 20 आता पण त्याच पुस्तकात असो नाही असो काय, 16 मध्ये होतं, 17 मध्ये होतं. 3 वचन आम्ही सोडलं असो बरोबर असं. मग ते 16-21 ना. त्यावेळीपासून येशू आपल्या चेल्यांका सांगूक लागलो, अवश्य असं की मी यरूशलेमेत जाव, जुन्यांकडसून आणि प्रधान याजकांकडसून आणि शास्त्रीयांच्या हातातून खूप दुःख घेव आणि मारून टाकलो जातलं, 3ऱ्या दिवशी जिवंत होतलं. अजून पण तोच चॅप्टर चालू असा. गोष्ट काय होती, जर तुम्ही ते 3 चॅप्टर जरी वाचलास तुमका समजलं की येशू ख्रिस्ताची गोष्ट संपलेली नव्हती. ते सगळे एकत्रच होते. काय होते, सगळेच ते असं जातात. बोलले ते पेत्रानं सांगितले, आणि तू काय असस संत परमेश्वराचो पुत्र. संतांका काय दिले, मेडल दिले, तू काय असस धन्य असस. समजता ना तुमका की मित्र बसले आहेत, एक गोष्ट झाली नंतर दुसरी गोष्ट झाली. तुमका अजून काहीतरी 22 ध्यानात ठेवा. बघा तोच पेत्र बोला, तोच पेत्र बसले आहेत सगळे. आता पेत्राने कोणाला बोलले, परमेश्वरापासून. ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. याच्यावरती शमौन पेत्राने त्याला वेगळं जाऊन सांगितले, हे प्रभू परमेश्वर नाही करीत, तुझ्यासोबत असा कधीच नाही होताला. येशू ख्रिस्ताक मराचा होता आणि येशू ख्रिस्त नाही मरणार तर आमचा उद्धार नाही होणार. म्हणजे मरणा कोणाकडसून होता, परमेश्वराकडसून. आणि पेत्राने सांगणं सुरू केले, नाही 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 तू नाही मरतलं, आम्ही तुमच्यावरती खूप प्रेम करतो प्रभू. 23 येशू ख्रिस्ताचा उत्तर. त्यांनी पलटान सांगितले, हे शैतान माझ्यासमोरसून दूर हो. मिनिटात 2 मिनिटात तोच माणूस तो कोणाकडसून बोलावतो, परमेश्वराकडसून. तो आता कोणाकडसून बोलायला लागलो, शैतानाकडसून. ह्याच आम्ही तुमका सांगतो, काय तुमका समजताला तुमच्या जीवनात तुमच्या डोक्यात जर चालू असा, तो कोणाकडसून चालू असा. मिनिटात गोष्टी बदली होते.
1 मिनिट आधी ह्यो पेत्र कोणाकडसून बोलावतो, 1 मिनिटानंतर ह्यो पत्रस कोणाकडसून बोलावतो, त्यांना कडसून अजून लोकांकडून चुकी होतात. तर ते योग्य कामं करू जातात, मग तीच चुकीचा होता. त्यांना काय नाही माहिती असा. यावेळी बरोबर विचार करी होते, पुढच्या सेकंदात काय विचार करू शकतो, चुकीचो. त्यांना नाही माहिती होते गोष्टी. तिने आपल्या डोक्यात कायम ट्रेन नाही करू असा की ते कायम योग्य करू शकतात. पेत्र होतच आहे. येशू होतो एक पेत्र होतो. येशू ख्रिस्त पूर्णपणे ट्रेंड होतो. त्याच्यासाठी सगळे विचार काय होते, ओपन. विचारलो ते ओ हे विचाराचा परमेश्वराकडसून. त्याची स्कॅनिंग, आत्मिक स्कॅनिंग, बोला आत्मिक स्कॅनिंग. येशूचं एक्सरे काय झाली होतो, चांगलो. जो विचार इलो तेव्हा येशून काय सांगितल्या, कोणाकडसून असा, परमेश्वराकडसून. 1 मिनिटानंतर त्याच माणसानं काहीतरी सांगितल्या, येशून सांगल्या ना असं आता तू परमेश्वराकडसून नाही बोलणस. ब्युटिफुल. प्रेज द लॉर्ड. आपलं जीवन आत्मिक असा, जीवन आत्मिक असा. तर आम्ही तुमका सांगतो, जर आम्ही तुमका सांगतो तर करा. तुमका माहिती असं काय करूचं असं, तुमका नाही माहिती असं तुम्ही हे बसला असास. जर तुमका माहिती असता काय करूचं असा तर परमेश्वरान तुमका पण पास्टर बनवलं नसता. परमेश्वराची इच्छा होतो की माका माहिती असा, तुमका सांगू होय की काय करूचं असा, तुम्ही पण उद्या काय बना पायास, पास्टर. असं मी सांगले, पास्टर. काय लोक म्हणतात मी नाही, शैतानाकडून येलं. आणि तुम्ही असंच पास्टर बनण्यासाठी सांगा, तुम्ही पास्टर बनण्यासाठी असाच बोला ना. काही फसलंय मी, एक तर त्रास असा शैतान. सांगा तुम्ही हा पास्टर बनण्यासाठी इला असाच. विचार करूनच पास्टर तुमच्याकडून बोलत. अजून कसं म्हटलं की तुमचं डोक्या कोणाकडून नियंत्रित असं, मी तुमका सरळ सरळ दाखवतोय. ज्यावेळी तुम्हाला सांगितले पास्टर बनण्यासाठी गेल्या तुम्ही म्हणतास घरात जाऊन तुम्ही बायबल जास्त वाचा. हा 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 लॉर्ड. काय त्याला आत्मिक डोक्याचे बना, आत्मिक डोक्याचे बना. लूक 22 अध्याय 52. तेव्हा येशून तुमका माहित आहे, येशू ख्रिस्ता पुढसाठी लोक इलेले. त्या येशून प्रधान याजकांका मंदिरांच्या वाले आणि सरदार आणि जुन्या लोकांका जर चढा नेलेले त्यांना सांगितले, काय तुम्ही मका डाकू समजान तलवार आणि काठी घेऊन मका झालास. लोक लग्न करतात तर मुलगी गोरीच होईया, चांगले गोरी आपण कसं देता काय. आता चुडेलचं तो नाही की असं नाही. आता पेत्राचं आम्ही वाचलो नाही वाचलो. आता पेत्रानं पहिल्यांदा कोणाकडसून बोललो, परमेश्वराकडसून. नंतर कोणाकडसून बोललो, शैतानाकडसून. तर काही लोकांचं असतं जे शैतान त्याचं असं बोलत असतो, असं नाही म्हणा. नॉर्मल वाटतं. काय वाटतं सगळं नॉर्मल ऐकतास ना. असं झालं काय, पिक्चर बघतात ना, पिक्चरमध्ये आता अक्षय कुमार किती चांगलो माणूस होतो तो. प्रेमांतर बोललो, शैतान बोललो. कोणाकडसून बोललो, शैतानाकडसून. बोललो शैतानाकडसून. याच्यात काय चुकीचं असा, मुलगा मुलाची लग्न तर करूच शकता पण ते कोणाकडसून बोलू शकतो, शैतानाकडसून. ते काय लागतला, आत्मिक डोक्या. काय लागतला, आत्मिक. एक तास असंच काहीतरी चिकटवतं सगळ्या बायबलमध्ये. त्यावेळी येशून प्रधान याजकांका आणि मंदिराच्या जुन्या लोकांका आणि शास्त्रींका त्याच्यावर चढा लिहिले. त्यांना सांगितले, काय तुम्ही माका टाकू समजान तलवारी आणि कांडिया घेऊन माका निघालास. जेव्हा मी मंदिरात तुमच्यासोबत होतोय तेव्हा तुम्ही माझ्यावरती हात नाही टाकलास. पण ह्यो तुमचो वेळ असा आणि अंधकारचो अधिकार असा. म्हणजे येशू ख्रिस्ताक माहिती होता जेव्हा ते लोक त्याला पकडू गेले असत तर ते आपल्या इच्छेन नाही लिहिले असत. त्यांना पाठवणारे कोण होते, अंधकाराचे ताकदी, शैतानी ताकदी, जे काय करी होते
येशू ख्रिस्ताक पकडूसाठी पाठय होते. प्रेज द लॉर्ड. समजता तुमका? तसाच जो आपल्या देशात होता, त्या पूर्ण जगात होता, सरकार उलटे सुलटे नियम बनवता असा, ते आपल्या हिशोबाने नाही बनवणं असं. हे शैतान असं ते त्यांना काय करतात, येडे बनवतात. तर जर तुम्ही प्रार्थना नाही करतलाच तर शैतान तुमच्या धंद्याक बंद करतले. जर तुम्ही बुद्धिमान नाही असास, जर तुम्ही आमच्यावर प्रार्थनेक नाही जोडणं असास, तुम्ही आपल्या जीवनात वाट लावतास, तर तुम्ही सांगतास बंद करा चर्च, आम्ही सांगतो शैतान निघान जा. एवढ्या लवकर आम्ही बदलू शकतो. तर पेत्र सेकंदात काय केलं त्यांनी? नाही बोलत होतो, काय बोलत होतो? एका वेळेक परमेश्वराचा, एका वेळेक सेकंदात आपल्या गोष्टी आमच्या घरामध्ये करू शकतो. सेकंदात जर मी गल्लीत जाते आणि ते पण सांगित आजच्या नंतर नको येऊ, मी गेलं शैतान निघान जा, मग बोलतो चला खय जाऊचा असं वाटतं काय हरा त्याच्यासोबत. तुमका वाटलं मी संमोहन करतोय, जादूमंत्र करतोय? काय नाही. माका माहिती असा ह्या जणी माका थांबवलं नसा तर कोणाच्या ताकदीने थांबवलं नसा, शैतानच्या ताकदीपासून. जेव्हा मी त्याका टवतलं आता तो कोणाशी ऐकतलो माझा. सो सिंपल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बोला जीवन आत्मिक असा. जीवन आत्मिक असा. जीवन आत्मिक असा. जे तुमचं नवरो त्याच्यामुळे तुमका नायक देणार, तुमका समजता का ह्यो शैतान असा? जेव्हा तुमचे आई बाबा तुमका चर्चमध्ये नायक देणार ते तुमका काय समजता हे शैतान असा? ह्या नाही की आई बाबा शैतान असा तर नवरो शैतान असा. इंका चालवणारो कोण असा? शैतान. प्रेज द लॉर्ड. सांग घेवा. हा. बोला जीवन आत्मिक असा. जीवन आत्मिक असा. जीवन आत्मिक असा. प्रेज द लॉर्ड. बोला जीवन आत्मिक असा. जीवन आत्मिक असा. विसरत असतं नाही. आपल्या हातांका उठो बरोबर स्तुती करा. बरो जी के बहुत शांत आले रे वजीत रवे लेकिन जी के बहुत शांत अजी के एत्र लेते बरी वजीत रवे. लेत्र का जालो शाते लेंद्र लही तलबदे लेंद्र का जालो शाते मांद्र ले शाते मांद्र ले शाते इलीदा मांद्र ले शाते इलबदे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवू शकतास परमेश्वरासाठी. ओके. जर तुम्ही पहिल्यांदा येलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकतास जर पहिल्यांदा येलास तर. जोरात टाळ्या वाजवतो आपण यांच्यासाठी. उभे राहा पहिल्यांदा येलास तर. आणि मला विश्वास असा की तुम्ही नवीन सुरुवात करू इच्छितास. तुम्ही आत्मिक डोक्याचे होऊ इच्छितास ना? होऊ इच्छितास तर पहिली स्टेप असा, येशू ख्रिस्ताक आपल्या पूर्वच्या रूपात आज ग्रहण करा आणि ह्या प्रार्थनेक माझ्या मागसून करा आपल्या तोंडान, आपल्या हृदयान मानून. बोला हे प्रिय पिता, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. मी विश्वास करतोय की येशू माका वाचवसाठी क्रुसावर मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यासून जिवंत केल्यान. आज मी आपल्या तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त परमेश्वराचो पुत्र, माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. आजपासून मी परमेश्वराची संतान असय. आजपासून मी नवीन जन्मलंय आणि मी विश्वासाच्या द्वारे आपल्या आत्म्यात परमेश्वराच्या जीवनाक ग्रहण करतोय. धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळू शकतो आपण यांच्यासाठी. आणि जर तुम्ही ही प्रार्थना केलास तुमका मी सांगू इच्छितय की परमेश्वरान तुमची ही प्रार्थना ऐकल्या नसा आणि तुम्ही वाचला असास. त्याच्यासाठी तुम्ही आधी पश्चात तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. परमेश्वर मी प्रार्थना करतो तुमच्या सगळ्या मुलांसाठी ज्यांनी आत्ताच आपले प्रभू येशू मांडल्याने असा. मी प्रार्थना करतोय, घोषणा करते की येशू ख्रिस्ताचं नाव यांच्यावरती कामसाठी बांधलं राहतं येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्यावरती काही अधिकार नाही असं येशू ख्रिस्ताच्या नावात. हे सुरक्षित असत शैतानाच्या चालाकीपासून वाचलेले असत येशू ख्रिस्ताच्या नावात. मी गाशीचे तुमच्या बुद्धीच्याद्वारे, तुमच्या समजेच्याद्वारे
तुमच्या प्रेमाच्या द्वारे आणि तुमच्या आत्म्याच्या द्वारे हे आशिषित असत. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. बसू शकतात आणि परत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. वेळ असा आपली भेट, आपलं दशमांश आणि आपली पार्टनरशिप देऊचो. प्रेज द लॉर्ड. तर आपण आपल्या कॉयरचं स्वागत करूया जोरात टाळी वाजवून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. स्वर्गाच्या वरती प्रभू तू ठावलो जा. तुझी महिमा होऊन दे सर्व पृथ्वीवर. 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 धन्यवाद प्रभू. धन्यवाद या भेटीकाणूचं अनुग्रह संधी देऊसाठी, सन्मान देऊसाठी. जसं आम्ही या भेट, दशमांश, पार्टनरशिप आणि विशेष विजयांका दिलो प्रभू, आम्ही याच्या वाढलेल्या फळांका ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्ही या भेटींवरती तुमच्या आशीर्वादांचा आव्हान करतो आणि घोषणा करतो वाढीची आणि तुमच्या राज्याच्या विस्ताराची येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास. शेवटचो पुढचो आपलो लास्ट पार्ट असा अनाउन्समेंट जरा टाळू शकतास. तर काही खूपच इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असत, थोडंसं असत, पण लक्ष देऊ नाही का. पहिला असं, आम्ही करतो 150 दिवसाची प्रार्थना रात्री 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत. प्रेज द लॉर्ड. तर रात्री प्रार्थना असता भेटा आमका. दिवसासून 2 वेळा अजून एकदा प्रार्थना होता. 4:30 वाजल्यापासून 5 आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून 8. प्रत्येक दिवशी असता. संडेक पण असतं. संडेक आम्ही प्रार्थना केलो आणि आता दुपारी पण आम्ही करतलो. तर आमच्यासोबत जुडा त्या प्रार्थनेमध्ये. लक्षात ठेवा, जीवन का असा, आत्मिक असा. तुम्ही प्रार्थना करतलास, तुम्ही वाचान राहतलास. तुम्ही प्रार्थना नाही करतलास तर वाचान नाही राहतलास. सिम्पलचा रूल असा. प्रेज द लॉर्ड. दुसरा असा, जर तुमच्याकडे आमचो ॲप नाही असा तर आपलं फोन फेकून द्या आणि ते ॲप डाउनलोड करा. तर आमचं ॲप असा, क्राइस्ट एम्बसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. काही तुमका सगळी माहिती भेटतली. आणि ह्या ॲपला प्रमोट करा. काय करा, जा पण हय होता एका प्रमोट करणं तुमचा काम असं. कारण हे तुमच्या खेचर डोक्याला लावून ठेवलास तुम्ही प्रभूवरती. तर आपण गाणं म्हणतो की मेरी निगाह है तुझ पर. पण जर तुम्ही त्याचं काम करतास तुमचे डोळे ऑटोमॅटिकली कोणावर झाले त्याच्यावरती. तर शोधा ते गोष्टी जे तुमच्या डोळे तुम्ही कोणावर लावू शकता, प्रभूवरती. तर ॲप असा, त्याला प्रमोट करा. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आमचा स्वतःचा ॲप असा, मेसेंजर ॲप असा, किंग्स चॅट, जे जर आम्ही बोलतो. तर ता तुमच्याकडे नसला तर प्लीज डाउनलोड करा. इथे गोष्टी असं जे तुमच्या फोनमध्ये असा हवे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आमचे खूप सारे प्रोग्राम असत. सगळ्यात आधी पहिलं असा, त्याच्यानंतर असं 27 आणि 28 तारीखला हिलिंग सर्व्हिस. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळी वाजवू शकतास. आणि 29 तारखेला असा युथचा प्रोग्राम, ग्लॅडिएटर फॉर क्राइस्ट. प्रेज द लॉर्ड. पण संपले ना असत. 30 तारीखला मुलांचं कॅम्प असा. प्रेज द लॉर्ड. नको जोरात टाळी वाजवू शकतास. उभे राहतलो परत धन्यवाद देतलो. आणि आम्ही चर्च असत, 22 भाषामध्ये चर्च असत. त्याच्या व्यतिरिक्त 14 ऑनलाईन चर्च असत मुलांसाठी. त्यांच्यासोबत आमच्यासोबत सेंटर बनवा.
आमच्यासोबत जुळा. आपल्या हातांगा उठवू शकतास. परमेश्वराचा धन्यवाद देवा. ओ झीके बहु शांत लब्र अझीक्रे अझीक्रे एंतलद बशीत्रवे लब्र अझीक बहु शक्र अझींतलद बरी बशीत्रवे. परमेश्वर प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी. हे वाईट आणि दुष्ट लोकांपासून वाचलेले असत येशू ख्रिस्ताच्या नावात. आपले बाहेर जाण्यात आतमध्ये येण्यात सुरक्षित असत येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्या कुटुंबातले सुरक्षित असत येशू ख्रिस्ताच्या नावात. वर त्यांच्या हातामध्ये होता येशू ख्रिस्ताच्या नावात. हे आपलं मन बनवतात आत्मिक डोक्याचा होण्याचा आणि बायबल वाचणं यांच्यासाठी नंबर 1 होता येशू ख्रिस्ताच्या नावात. चर्चचं काम करणं, परमेश्वराचं काम करणं यांच्याकडे प्राथमिकता बनता येशू ख्रिस्ताच्या नावात. हे बायबल वाचतले समजतले येशू ख्रिस्ताच्या नावात. रॅप्सोडी वाचतले समजतले येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रार्थना करतले प्रार्थना त्यांचं उत्तर आहे तरी येशू ख्रिस्ताच्या नावात. तुमचं राज्य पुढे वाढवतले येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. आणि या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कामसाठी बनत राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. चितच भलाई आणि करुणासाठी कायम आमच्याकडे निवास करतील. नेहमी कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.